Dear friends, next article is pregnancy and embryonic developments. Pregnancy and embryonic developments. इथं जर आपण पाहिलं तर पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये काय होतात, आपण गॅस्ट्रुलेशन नंतर हळूहळू रुडिमेंटरी ऑर्गन पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये तयार होतात, पुन्हा सगळे ऑर्गन व्यवस्थित ग्रो होतात दुसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये, तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये ग्रोथ होते त्याची. अशा 9 महिन्याचे 3 टप्पे इथं केलेले आहेत. यामध्ये इम्प्लांटेशन नंतर कोरियॉनिक विलाय जे आहेत दे सराउंडेड बाय युटेराइन टिश्यू अँड मॅटर्नल ब्लड, प्लासेंटा तयार होतो. 4थ्या महिन्यामध्ये प्लासेंटा डेव्हलपमेंट कंप्लीट होते आणि प्लासेंटा पूर्ण तयार झाल्यानंतर आता कॉर्पस ल्युटियमला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. कॉर्पस ल्युटियमला सांगितलं जातं, नमस्कार, राम राम, आदाब, सत श्री अकाल, तुम्ही 3-4 महिने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे, आम्हाला मदत केलेली आहे, आता तुम्हाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे दुःखद अंतकरणाने. मग कॉर्पस ल्युटियम 3-4 महिने राहिलं, आता ते डिजनरेट होतं, कारण प्लासेंटानी त्याची जागा घेतलेली आहे आणि कंप्लीट प्लासेंटा डेव्हलप झालेला असतो 4थ्या महिन्यामध्ये. फुल्ली डेव्हलप होतो प्लासेंटा आणि सर्व सिक्रिशन त्याच्यानंतर प्लासेंटा करणार आहे. आणि म्हणून 4थ्या महिन्यानंतर ॲबॉर्शन करणं धोक्याचं आहे, प्लासेंटा कंप्लीट तयार झाल्यामुळं. या प्लासेंटामध्ये काय आहे, कोरियॉनिक विलाय आहेत, युटेराइन टिश्यू आहे इंटिग्रेटेड टू फॉर्म प्लासेंटा, अँड प्लासेंटा इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एम्ब्रियो, फीटस अँड मॅटर्नल बॉडी. याच्यामध्ये इथं जर पाहिलं बघा, बाकीचं तर असणारच आहे. हे बघा, याच्यावरती हे प्लासेंटा आहे, योक सॅक आहे का, आहे, एमनिऑटिक फ्लुइड आहे का, आहे, त्यानंतर कोरियॉनिक विलाय, प्लासेंटा त्याच्यानंच बनलेला आहे, आहे का, आहे, एमनिऑन आहे, कोरियॉन आहे, सगळं आहे इथं. याच्यामध्ये ज्या ब्लड व्हेसल आहेत त्याकडे जरा लक्ष द्या. अंबेलिकल आर्टरी आणि अंबेलिकल व्हेन्स, 2 अंबेलिकल आर्टरी इम्प्युअर ब्लड कॅरी करतात. बघा, आर्टरी जनरली प्युअर ब्लड कॅरी करतात, परंतु एक्सेप्शन 2 ठिकाणी आहेत. पहिलं एक्सेप्शन सगळ्यांना माहिती आहे सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये, पल्मोनरी एओर्टा, पण हे एक्सेप्शन आहे हे बऱ्याच जणाला माहीतच नाही. इथली आर्टरी सुद्धा, अंबेलिकल आर्टरी सुद्धा इम्प्युअर ब्लड कॅरी करतात आर्टरीज, आणि एक व्हेन जी आहे ती प्युअर ब्लड कॅरी करते, इथली अंबेलिकल व्हेन. एक्सेप्शन लक्षात ठेवा, MCQ अत्यंत महत्वाचा यावर विचारला जाऊ शकतो. प्लासेंटा हे दोघांमधलं कनेक्शन आहे. पहा, ऐका, अंबेलिकल व्हेन एक मोठी दिसते का, 2 अंबेलिकल आर्टरी दिसतात की नाही, दिसतात. अंबेलिकल आर्टरी इम्प्युअर ब्लड कॅरी करते, अंबेलिकल व्हेन प्युअर ब्लड कॅरी करतात. प्युअर ब्लड कॅरी करतात. प्लासेंटा दोघांमध्ये कनेक्शन आहे. आता हा जो प्लासेंटा आहे,
मदर कडनं हा सगळं मटेरियल, मग न्यूट्रिएंटचा सप्लाय मदर कडनं फिटसला प्लासेंटा मधून होणार, गॅसेसचा ट्रान्सपोर्ट प्लासेंटा मधून होणार. त्याचबरोबर या फिटसकडं जे वेस्ट तयार होणार ते प्लासेंटा मधून मदरकडे जाणार. इथं दोघांचं ब्लड मिक्स होत नाही, त्यामध्ये बॅरियर्स असतात, मिक्सिंग होत नाही दोघांच्या ब्लडचं. मिक्सिंग होत नाही, हा प्लासेंटा. आता प्लासेंटाचे फंक्शन्स इथं दिलेले आहेत. इट ऍक्ट्स ॲज अ बॅरियर बिटवीन फिटस अँड मदर. मिक्सिंग काही होऊ देत नाही. इट सप्लाय ऑक्सिजन न्यूट्रिएंट्स फ्रॉम मदर टू फिटस. सांगितलं आपण आत्ताच. इट रिमूव्ह CO2 अँड एक्सक्रिटरी वेस्ट फ्रॉम फिटस टू मदर. It acts as an endocrine gland. It secretes human chronic gonadotrophin. HCG इथून पण सिक्रीट होतंय. ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन सिक्रीट होतंय. इस्ट्रोजन मोठ्या प्रमाणावर, प्रोजेस्ट्रॉन तर भरपूर सिक्रीट होतंय, कारण ते प्रेग्नन्सी हॉर्मोन आहे. त्याचबरोबर रिलॅक्सिन सिक्रीट होतंय. आपल्याला माहिती आहे रिलॅक्सिन हे कॉर्पस अल्बिकन्स सुद्धा ओव्हरीचं जे आहे ते सिक्रीट करतंय. आपल्याला पुढं त्याचा रोल आहे रिलॅक्सिनचा. त्यानंतर थायरोट्रॉपिक असेल किंवा कॉर्टिकोट्रॉफिन्स असे पण हॉर्मोन्स या ठिकाणाहून सिक्रीट केले जातात. त्यामुळं त्या मदरमध्ये आणि त्या फिटसमध्ये जे कनेक्शन आहे ते कोणाचं आहे तर प्लासेंटाचं आहे. प्लासेंटाचं कनेक्शन आहे. ऑक्सिजन घेताना प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नंट लेडीला ऑक्सिजन घेताना हा विचार केला पाहिजे की मला माझा ऑक्सिजन घ्यायचा आहे आणि माझ्या बेबीचा घ्यायचा आहे. जेवण करताना मदरनं हा विचार ठेवला पाहिजे की मला माझं जेवण घ्यायचंच आहे, माझा आहार घ्यायचा आहे, माझ्या बेबीला पण मी खाऊ घालते यामधूनच. सकस आहार घेतला पाहिजे. प्राणायाम, हलके प्राणायाम करून भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे. आणि प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस स्ट्रेन विरहित राहिलं पाहिजे. आता प्रेग्नन्सीमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, कॉर्टिसोल, प्रोलॅक्टिन, थायरॉक्सिन दे आर ऑल्सो इन्क्रीज्ड इन मॅटर्नल ब्लड. मोठ्या प्रमाणावर या हॉर्मोनची लेवल वाढत असते. दे सपोर्ट द फिटल ग्रोथ अँड मेटाबॉलिक चेंजेस इन मदर अँड मेंटेन द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी याची आवश्यकता आहे. germ layers, the germ layers give rise to all tissues. organs बनतात. stem cells in inner cell mass have potency to give rise all tissue and organs. आता आपण कसे असतो, सुरुवातीच्या गॅस्ट्रुलेशन पूर्वी आपल्या सेल टोटीपोटंट असतात. म्हणजे प्रत्येक सेल पासून कंप्लीट इंडिव्हिज्युअल बनवता येतो आपल्यामध्ये ब्लास्टुलेशन पर्यंत. समजा ब्लास्टुलाच्या 100 सेल आहेत. 100 सेल वेगळ्या केल्या तर 100 इंडिव्हिज्युअल बनवता येतात. म्हणजे तिथपर्यंतच्या सेल्स आपल्या टोटीपोटंट आहेत. पण एकदा का गॅस्ट्रुलेशन झालं की तिथून पुढं फक्त सेलचं मास बनू शकतं. कुठल्याही सेल पासून टोटल इंडिव्हिज्युअल बनू शकत नाही. त्याला आपण म्हणतो प्ल्युरिपोटेन्सी. आता माझ्या स्किनच्या सेल काढल्या किंवा लिव्हिंग सेल काढल्या आणि कल्चर मीडियम मध्ये ग्रो केल्या तर अख्खा मुंडे कंप्लीट बनणार आहे का? नाही. सेलचं मास बनणार. पहिल्या 8 आठवड्यापर्यंत त्याला आपण एम्ब्रियो म्हणतो.
आणि 8व्या आठवड्यापासून पुढं फिटस म्हणणार. ह्युमन मध्ये जो गेस्टेशन पिरियड आहे, प्रेग्नन्सी पिरियड आहे, तो किती? 9 महिन्याचा. 266 दिवसापासून 280 दिवसापर्यंतचा हा ड्युरेशन आहे. त्याला आपण गेस्टेशन पिरियड म्हणतो. कॅट मध्ये 2 महिन्याचा आहे, डॉग मध्ये 2 महिन्याचा आहे, एलिफंट मध्ये 21 महिन्याचा आहे. फार मोठा पिरियड आहे एलिफंट मध्ये. आता प्रेग्नन्सी मध्ये 9 महिन्याचा हा कालावधी जो आहे तो 3 ट्रायमस्टर मध्ये आपण डिवाइड केलाय. 3 ट्रायमस्टर मध्ये आपण हा कालावधी डिवाइड केलाय. कोणत्या कालावधीमध्ये काय काय बनतं? पहिल्या महिन्यामध्ये सुरुवातीलाच न्यू रिलेशन सुरू झालेलं असतं, म्हणजे नर्वस सिस्टीम सुरुवातीपासून तयार व्हायला लागलेली असते. पहिल्या महिन्यात त्या फिटसमध्ये किंवा पहिल्या महिन्यात त्या एम्ब्रिओमध्ये हार्ट सुरू होतं आणि डॉक्टर स्टेथोस्कोपच्या सहाय्यानं हार्ट सांगून ऐकू शकतात. दुसऱ्या महिन्यात किंवा पहिल्या ट्रायमस्टर मध्ये सगळे ऑर्गन बनतात, पण छोटे छोटे असतात, रुडिमेंटरी ऑर्गन्स बनतात. आणि दुसऱ्या ट्रायमस्टर मध्ये सगळे मेजर ऑर्गन बनतात, डेव्हलप होतात ते ऑर्गन्स रुडिमेंटरी पासून कंप्लीट. रुडिमेंटरी पासून ते कंप्लीट तयार होतात. आणि 5व्या महिन्यामध्ये त्या बेबीची मोमेंट ऑब्झर्व करता येते, त्याची हालचाल सुरू होते 5व्या महिन्यात. अपीअरन्स ऑफ हेअर, केस येतात डोक्यावरती त्याच्या 5व्या महिन्यामध्ये. आणि हळूहळू दुसऱ्या ट्रायमस्टरच्या शेवटी बॉडीवरती पण हेअर्स येतात, आयलिड सेपरेट होतात, आय लॅसेस तयार होतात. आणि तिसऱ्या ट्रायमस्टर मध्ये सगळे अवयव तर तयार झालेत, पण थोडीशी ग्रोथ होते आणि 3 ते 4 किलोचं हे फिटस म्हणजे बेबी तयार होतं. नाउ इट इज रेडी फॉर डिलिव्हरी और चाइल्ड बर्थ. इथं तुम्हाला सर्व डेव्हलपमेंट पाहायला मिळतील. यामध्ये सुरुवातीपासून पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यामध्ये, पहिल्या महिन्यामध्ये बघा, दुसऱ्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये, चौथ्या महिन्यामध्ये, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, प्रत्येक महिन्यामध्ये काय घडतं त्या सर्व डेव्हलपमेंटल प्रोसेसेस यामध्ये दिलेल्या आहेत. किती किती निसर्गानं आपल्याला बनवण्यासाठी काळजी घेतली आणि आपण अभ्यास करताना का हे गै करता. त्यामुळं चांगला अभ्यास करा. Dear friends, next article is parturition म्हणजे चाइल्ड बर्थची प्रोसेस आणि लॅक्टेशन. चाइल्ड बर्थच्या प्रोसेसला पार्च्युरेशन असं आपण म्हणतो. 266 ते 280 दिवसाचा ड्युरेशन गेस्टेशन पिरियड संपला. At the end of pregnancy, process of parturition takes place. आता होतं काय या दरम्यान ते समजून घेऊ आपण. त्या फिटसला, आता त्या बेबीला बाहेर पडायचंय, तर ते बेबी स्वतःहून आईच्या सिस्टीमला सांगतं
आई मला बाहेर जायचंय. पण ती प्रोसेस काही बोलण्यानं होत नाही आहे, ते केमिकल सिग्नल आहे, ते समजून घेऊ. त्या बेबीचं फिटस कडनं ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन पिच्युटरी, त्या बेबीच्या पिच्युटरी ग्लँड कडून ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन सिक्रीट केलं जातं, ACTH. ऑफ पिच्युटरी सिक्रेट केलं. त्या ACTH मुळे काय होतं, इट ऍक्ट्स ऑन कॉर्टेक्स ऑफ ॲड्रेनल ग्लँड टू सिक्रीट कॉर्टिकोस्टेरॉइड्स. आणि हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत ते प्लासेंटा कडून दे आर अक्युमुलेट इन मदर ब्लड. प्लासेंटाच्या मार्फत ते मदरच्या ब्लड मध्ये जाणार. त्यामुळं काय होणार, इट डिक्रीज इन प्रोजेस्ट्रॉन लेवल. प्रोजेस्ट्रॉनचं सिक्रिशन थांबणार. त्यामुळं प्रोजेस्ट्रॉनचं सिक्रिशन थांबल्यामुळं प्रोजेस्ट्रॉनचं सिक्रिशन थांबतं. त्याचबरोबर यामध्ये प्रोस्टाग्लॅंडिन त्याची लेवल वाढते. आता प्रोजेस्ट्रॉनची लेवल कमी झाली, प्रोस्टाग्लॅंडिन वाढलं, त्यामुळं त्या मदरच्या हायपोथॅलॅमसला ते समजेल आणि त्या मदरच्या हायपोथॅलॅमस कडनं पोस्टेरियर पिच्युटरी मार्फत ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रीट होणार आणि ते युटेरसच्या मायोमेट्रियम वरती ऍक्ट होतं आणि लेबर पेन्स डेव्हलप करतं आणि चाइल्ड बर्थची प्रोसेस होते. तर होतं काय काय हे अगोदर बारकाईनं समजून घेऊ आपण. याचा तुम्हाला सुंदर व्हिडिओ पण मी दाखवणार आहेच. ज्यावेळी त्या बेबीला बाहेर पडायचंय तर बेबी ते म्हणणार, आई मला आता बाहेर पडायचंय, मला बाहेरचं जग पाहायचंय. पण ते काय बोलून नाही केमिकल सिग्नल देणार. त्या बेबीची पिच्युटरी ग्लँड आहे, त्यातून ACTH सिक्रीट होतं. ACTH त्याच्या ॲड्रेनल ग्लँडच्या कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतं आणि कॉर्टिकोस्टेरॉइड सिक्रीट होतात. ते कॉर्टिकोस्टेरॉइड प्लासेंटामधून मदरच्या ब्लडमध्ये जातात आणि मदरच्या ब्लडमध्ये गेल्यानंतर मदरच्या बॉडीला सिग्नल मिळतात. प्रोजेस्ट्रॉनची लेवल फॉल डाऊन होते, प्रोस्टाग्लॅंडिनची लेवल वाढते आणि ती माहिती हायपोथॅलॅमस कडे जाते आणि हायपोथॅलॅमस ऑक्सिटोसिन रिलीज करणार आणि त्यामुळं चाइल्ड बर्थची प्रोसेस होणार. हे बेसिक समजून घ्या, बाकी काही अवघड नाही आहे. आता आपण प्रोसेस बघू. जे ऑक्सिटोसिन रिलीज झालेलं आहे ते काय करणार आहे, इट स्टिम्युलेट द युटेराइन मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड प्रोस्टाग्लॅंडिन इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे त्या मसलला सारखं कॉन्ट्रॅक्शन करायला ऑक्सिटोसिन कारणीभूत आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्शन कर, अजून कर. त्याला अजून मदत करणारं कोण आहे,
प्रोस्टॅग्लॅंडिन आहे. आणि त्यामुळं बेबी फोर्सनी एक्सपेल करण्यासाठी मदत केली जाते. The baby ready for birth is about 53 centimeters long and 2.7 to 4.5 kilogram. त्याची स्किन कशी असते? ब्ल्यूइश पिंक. In all races pigment is made up of exposure is made after, म्हणजे पिगमेंट नंतर बॉडीचा कलर ठरतो तो सनलाइटच्या एक्सपोजर नंतर ठरतो. Parturition involves forceful muscular contraction called as labor pains. पण तू या लेबर पेन्स पेरिमेट्रियमवर होतात का? नाही 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 नाही. एंडोमेट्रियम पण नाही. मधला मायोमेट्रियम स्मूथ मसल्सनी बनला, त्याच्यावर ऑक्सिटोसिन ऍक्ट होतं आणि कॉन्ट्रॅक्शन होऊन लेबर पेन्स कळा येतात. लेबर पेन्स त्याला आपण म्हणतो. अबाउट 2 weeks बिफोर द बर्थ, जन्मापूर्वी 2 आठवडे अगोदर फिटस नॉर्मली सेटल. आता हालचाल करत होतं पण आता ते सेटल व्हायला लागतं. त्याचं डोकं सर्विक्स रिजन कडे राहतं. सेटल हेड डाउनवर्ड्स इनटू पेल्विक कॅव्हिटी. ऑन द कंप्लीशन ऑफ गेस्टेशन पिरियड लेबर स्टार्ट्स अँड कॉजेस लेबर पेन्स. आता ऑक्सिटोसिन मुळे काय होतं? मोठ्या प्रमाणावरती लेबर पेन्स होतात. लेबर पेन्स मोठ्या प्रमाणावर होतात ऑक्सिटोसिन मुळे. आणि प्रोस्टॅग्लॅंडिन त्याला अजून ढकलायचं काम करणार, इकडून ढकलायचं. परंतु हे बेबी ज्या पॅसेज मधून बाहेर पडणार आहे त्या पॅसेज मध्ये काहीतरी हार्ड मटेरियल असू शकतं, हार्ड स्ट्रक्चर असू शकतात. तर रिलॅक्सिन सिक्रीट होतं. ते रिलॅक्सिन ज्या पॅसेज मधून बेबी बाहेर येणार आहे त्या पॅसेजला रिलॅक्स करतं, स्मूथ करतं, सॉफ्ट करतं म्हणू आपण, सॉफ्टनिंग ऑफ टिश्यू. आणि फोर्सफुल इथं कॉन्ट्रॅक्शन होत असल्यामुळं एमनियोटिक कॅव्हिटी बर्स्ट होणार, एमनियोटिक फ्लुइड रिलीज होणार. त्याच्यामुळं लुब्रिकेशनची प्रोसेस प्रोव्हाइड केली जाते. आता या प्रोसेसमध्ये, चाइल्ड बर्थच्या प्रोसेसमध्ये जे इव्हेंट्स आहेत ते 3 आहेत. पहिला इव्हेंट आहे, पहिली स्टेज आहे डायलेशन. इट लास्ट फॉर 12 hours. 12 तास अगोदर याची सुरुवात होते. रेग्युलर पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेराइन वॉल बिगिन्स पासिंग फ्रॉम टॉप टू डाउनवर्ड. वरनं खाली पेरिस्टाल्टिक मोमेंट सुरू होतात. दीज कॉन्ट्रॅक्शन मूव फिटस डाउनवर्ड सर्विक्स. त्यामुळे फिटस सर्विक्स कडे जातं. डायलेशन ऑफ सर्विक्स डायलेट होतो. स्टिम्युलेट द सिक्रीशन ऑफ मोर ऑक्सिटोसिन. आणखी ऑक्सिटोसिन वाढवायचं, आणखी सिक्रीट करा. फर्दर फ्रिक्वेन्सी ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीजेस, दॅट इज 1 to 3 कॉन्ट्रॅक्शन पर मिनिट. आणखी ऑक्सिटोसिन वाढवायचं, कॉन्ट्रॅक्शन वाढवायचं, ऑक्सिटोसिन वाढवायचं, कॉन्ट्रॅक्शन वाढवायचं, ऑक्सिटोसिन वाढवायचं, कॉन्ट्रॅक्शन वाढवायचं. एमनियॉन कोरियन रप्चर होणार, एमनियोटिक फ्लुइड बाहेर पडणार. ते लुब्रिकेटिंग फ्लुइड आहे. आणि हे बेबी डायलेट झालं आणि मग ते बाहेर पडेल. आणि ती जी स्टेप आहे त्या स्टेपला आपण म्हणतो एक्सपल्शन. इट लास्ट फॉर 20 minutes to 1 hour. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन आणखी पॉवरफुल होतात. कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲब्डॉमिनल वॉल होतं. विथ कॉन्ट्रॅक्शन ऑफ बेबी ग्रॅज्युअली पुशेस डाउनवर्ड. ते बेबी खाली डायलेटेड सर्विक्स मधून खाली पुढं ढकललं. आणि आपल्याला तर माहिती आहे त्या पॅसेज अगोदर सॉफ्ट केलाय.
रिलॅक्सिन गेलंय ना सॉफ्ट करायला सगळं, नाहीतर बाहेर येताना जखमा झाल्या असत्या त्या बेबीला. तसं होत नाही. रिलॅक्सिननं सॉफ्ट केलं, ॲम्निओटिक फ्लुइडनं लुब्रिकेशन प्रोव्हाइड केलं आणि हे बेबी शेवटी बाहेर आलं. आणि बाहेर आल्यानंतर आपण अम्बिलिकल कॉर्ड जे आहेत, प्लासेंटा आहे, तो कट करतो आणि बेबी वेगळं होतं आणि पहिला श्वास ते रडतं. बेबी रडतच, नाहीतर आपण रडवतो, कारण त्या बेबीचा रेस्पायरेटरी ट्रॅक आता चालू होणार. आतापर्यंत त्यांनी मदरच्या सिस्टीमच्या द्वारे श्वास घेतलाय. पहिला ब्रीथ त्याचा फार महत्वाचा आहे. हा एकमेव जीवनातला प्रसंग असा आहे की ते रडतंय आणि आपण मात्र पेढे जिलेबी वाटतो, आनंदोत्सव साजरा करतो. एरवी असं घडत नाही. दुःख तर सर्वांना दुःख, आनंद तर सर्वांना आनंद. तेही दुःखी म्हणून नाही, त्याचं काम आहे रडणं. जनरली काय होतं, डोकं बाहेर अगोदर येतं, परंतु असंच घडेल असं काही सांगता येत नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणावर होते, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर होत्या आणि त्यामुळं चुकून जर त्या बेबीचे पाय बाहेर अगोदर आले तर ते अशुभ समजलं जायचं, त्याला मारलं जायचं. परंतु त्या काळात सुद्धा काही तज्ञ आणि सुज्ञ असे पूर्वज आपले अस्तित्वात आले. त्यांनी समजलं, त्यांनी रियल परिस्थिती काय ते समजलं. अरे डोकं बाहेर आलं काय अगोदर आणि पाय बाहेर आले काय, ते बाहेर आलंय हे महत्वाचं आहे. अशुभ नाही आहे ते, उलट त्यांनी काय केलं, त्याला शुभ समजलं. ब्रिच बेबी म्हणतात त्याला, पायाळू. आणि मग पायाळूला बरंच काय काय समजतं. त्याला पाणी, जमिनीतलं पाणी सांगता येतं किंवा आणखी बऱ्याच गोष्टी त्याला चांगल्या समजतात. असा भ्रम निर्माण केला गेला. प्रत्यक्षात जे डोकं बाहेर आलेल्या इंडिव्हिज्युअलला जेवढं समजतं तेवढंच पायाळूलाही समजणार आहे, वेगळं काही नाही. पूर्वजांनी काहीतरी शुभ समजावं म्हणून केलेली आयडिया आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढी गॅरंटी कशी? अरे मी पायाळू आहे, जेवढं तुम्हाला समजणार पाणी वगैरे तेवढंच मला समजणार, वेगळं काही नाही. परंतु पूर्वीच्या प्रमाणे म्हटलं तर लक्षात ठेवा, मी पायाळू आहे, मला बरंच काय काय समजतं बरं का. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर ठीक आहे, नाहीतर ऑक्सिटोसिन आपण इंजेक्शन देतो आणि लेबर पेन्स वाढवायचा प्रयत्न करतो आणि युटेरस जर त्याला प्रतिसाद देत नसेलच तर शेवटचा पर्याय म्हणजे आपण युटेरस कट करून आपण बेबी बाहेर काढतो. त्याला सिझेरियन ऑपरेशन असं आपण म्हणतो. आता बेबी बाहेर आलं. बेबी बाहेर आल्यानंतर थर्ड स्टेज आणखी बाकी आहे. त्या थर्ड स्टेजला आपण प्लासेंटल म्हणतो. 10 ते 45 मिनिट चाइल्ड बर्थच्या प्रोसेस नंतर ही फेज आहे. याच्यामध्ये प्लासेंटा, अम्बिलिकल कॉर्ड, फिटल मेम्ब्रेन हे एक्सपेल केले जातात युटेराइन कॉन्ट्रॅक्शन होऊन, आणि त्यालाच आपण म्हणतो आफ्टर बर्थ. त्यालाच आपण काय म्हणतो? आफ्टर बर्थ. फर्दर कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस क्लोज द सर्विक्स. युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होऊन सर्विक्स क्लोज होणार. प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह ब्लिडिंग. ब्लिडिंग थ्रू द प्रोसेस केप्ट लो. कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल फायबर्स अँड युटेराइन ब्लड व्हेसल्स सप्लाइंग द प्लासेंटा. म्हणजे पूर्वीवत आता अवस्था त्या युटेरसची करायला पाहिजे ती केली जाते.
आफ्टर बर्थ जे सगळं प्लासेंटा, हे सगळं अंबिलिकल कॉर्ड, प्लासेंटा, हे सगळं मांस बाहेर पडणं, याला आपण प्लासेंटल स्टेज म्हणतो, आफ्टर बर्थ म्हणतो. आता आपल्यामध्ये आपण ते टाकून देतो, परंतु मांजरामध्ये जर पाहिलं तर मांजर काय करतं, ते आफ्टर बर्थ जे सगळं आहे ते खाऊन टाकते. का? कारण दुसरे प्राणी वासानं तिथं येतील आणि आपल्या पिलांना त्रास देतील. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा हे जे अंबिलिकल, हे जे आहे ना ब्लड, यामध्ये ब्लड आहे, त्या ब्लडमध्ये स्टेम सेल आहेत. आणि जर त्या स्टेम सेल आपण लॅबोरेटरीमध्ये आता प्रिझर्व करायची व्यवस्था आहे, त्याला काही भाडं देतो आपण आणि प्रिझर्व करून ठेवू शकतो. कशासाठी? आज आपण एखाद्याचं हृदय खराब झालं तर दुसऱ्याचं हृदय काढून देतो, एखाद्याची किडनी खराब झाली तर दुसऱ्याची काढून देतो. भविष्यात तसं करायची गरज पडणार नाही. टेक्नॉलॉजी त्या काळात, तुमच्या काळात किंवा तुमच्या पुढच्या काळात टेक्नॉलॉजी अशी असेल की जन्मणाऱ्या बेबीचं, आता सुद्धा ते मागं ऐश्वर्या राय ॲडव्हर्टाईज करत होते त्यावेळी, काय तर त्या प्लासेंटामध्ये स्टेम सेल ज्या आहेत त्या प्रिझर्व करून ठेवायच्या. लॅबोरेटरीमध्ये आता सोय झाल्यात, तशी सुविधा झालेल्या आहेत सगळीकडं, भारतामध्ये सुद्धा आहे. आणि मग फ्युचरमध्ये त्या बेबीला एखाद्या ऑर्गनची गरज पडली तर त्या स्टेम सेल पासून ऑर्गन बनवणार आपण, आणि स्वतःच्या स्टेम सेल पासून ऑर्गन बनवून जर ट्रान्सप्लांट केला, त्याला दिला, तर रिजेक्शनचा प्रॉब्लेम 0. आज दुसऱ्याचा ऑर्गन देताना अनेक समस्या येतात, बॉडी स्वीकारत नाही. आपली बॉडी अशी निसर्गानं बनवली की दुसऱ्याचं काहीच स्वीकारायचं नाही, आणि मन किती बनवलंय बघा, सगळं दुसऱ्याचं पाहिजे. ठीक आहे, चाइल्ड बर्थची प्रोसेस याप्रमाणे. अंबिलिकल कॉर्ड वगैरे कट केले जातात, बेबी फ्री होतं, आफ्टर बर्थ प्लासेंटल स्टेज होते, आणि चाइल्ड बर्थच्या प्रोसेस नंतर लॅक्टेशन अतिशय महत्वाचं आहे. लॅक्टेशन, ब्रेस्ट फिडिंग लगेच सुरू करायचं. सुरुवातीला कमी मिल्क येईल, पण नंतर नंतर 1 to 2 लिटर पर डे एवढं मिल्क इजेक्ट केलं जातं. मिल्क सिक्रीट करायला सांगणारं हॉर्मोन LTH आहे, पण मिल्क इजेक्ट करण्यासाठी सांगणारं ऑक्सिटोसिनच आहे. ऑक्सिटोसिननं चाइल्ड बर्थच्या प्रोसेसमध्ये मदत केली आणि आता मिल्क इजेक्शनच्या प्रोसेसमध्ये मदत करणार आहे. ते पहिल्या 3-4 दिवसामध्ये जे मिल्क आहे ते त्या बेबीसाठी अत्यंत 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 महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये फॅटी कंपाऊंड्स मोठ्या प्रमाणावर आहेत, न्यूट्रिएंट्स मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अँटीबॉडी IgA नावाची अँटीबॉडी त्याच्यात आहे. कारण त्या बेबीला लगेच रोग प्रतिकार शक्ती त्याची तयार होणार आहे का, सुरू होणार आहे का? नाही. मदर त्याला रोग प्रतिकार शक्ती सुद्धा त्या सुरुवातीच्या मिल्क मधून देत असते. त्यामुळं जनावरांचं चिकाचं दूध वगैरे सुद्धा जर आपण, खरं तर आपण काय कुणाला सोडत नाही. खरं तर ते चिकाचं दूध जे आहे ते त्याच्या वासरालाच देणं फार फार गरजेचं आहे, पण आपण कुणाला सोडत नाही. आपलं वेगळं आहे, तेही आपणच खातोय. ब्रेस्ट फिडिंग अतिशय महत्वाचं आहे, आणि सुरुवातीचं मिल्क जे आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात, आणि त्या फार महत्वाच्या आहेत. त्या फार महत्वाच्या आहेत. जसं आपल्या देशात आता मिसाईल सगळे तयार करायला लागलं, शस्त्र तयार करतोय आपण बरीचशी, परंतु ज्यावेळी करत नव्हतो त्यावेळी रशियाकडनं आपण मित्राकडनं घेत होतो. आपला मित्र देश आहे, तिकडून घेतो आणि लढाई करतो शत्रूबरोबर. तसं आहे इथं, मदरकडनं अँटीबॉडी घ्यायच्या आणि लढाई करायची, इम्युनिटी सिस्टीम मेंटेन करायची.
तर अशा प्रकारे ब्रेस्ट फिडिंग त्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. सुरुवातीच्या पिरियडमध्ये तर अतिशय महत्वाचं आहे. मग पहिलं दूध प्रत्येकाला पाहिजे आईचं, नंतर नंतर चालेल गाईचं, म्हशीचं, शेळीचं, मेंढीचं आणि 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 So this is about pregnancy, childbirth and lactation. Thank you very much. Next most important article is ट्विन्स, जुळे. निसर्गानं एकच बेबी स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकीच्यामध्ये कसं आहे, एका वेळी अनेक यंगवनला जन्म देतात, पण त्यामुळं कुणाचाच नीट सांभाळ करता येत नाही, म्हणून एका वेळी एक हे निसर्गानं आपल्याला दिलंय. पण काही वेळा ट्विन्स तयार होतात. आता काही मध्ये जुळं होतं, तिळं होतं, चवळं होतं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 पर्यंत आतापर्यंत रेकॉर्ड तर आहे. एकाच वेळी डझनभर. काय आश्चर्य आहे. आता याचे टाईप काय आहेत बघा. मोनोझायगॉटिक ट्विन, मोनोझायगॉटिक ट्विन. पहिला टाइप आहे मोनोझायगॉटिक ट्विन. मोनोझायगॉटिक ट्विन मध्ये आपण काय सांगतो, तर एक झायगोट जो बनला त्याच्यामध्ये डिव्हिजन होऊन ब्लास्टोमियर बनणार. मग हे 2 ब्लास्टोमियर एकत्र राहिले ठीक, आणि 2 वेगळे झाले तर याच्यापासून पुन्हा डिव्हिजन होऊन इथं एक मोरुला बनणार, इथं एक मोरुला बनला. एकाच झायगोट पासून 2 मोरुला, 2 ब्लास्टुला, 2 गॅस्ट्रुला, 2 बेबी, त्याला म्हणायचं मोनोझायगॉटिक ट्विन्स. म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स हे असले तर दोन्ही मेलच, दोन्ही फिमेल काय असंच असणार ते. आणि जास्तीत जास्त समानता फक्त या मोनोझायगॉटिक ट्विन्स मध्ये असतील. दुसरा प्रकार त्याचा डायझायगॉटिक. याच्यामध्ये काय होतं, चुकून तसं तर एका ओव्हरीकडनं या महिन्यात ओव्ह्युलेशन, पुढच्या महिन्यात दुसऱ्या ओव्हरीकडनं ओव्ह्युलेशन, असं चालतं अल्टरनेट ओव्ह्युलेशन. चुकून दोन्ही ओव्हरीकडनं ओव्ह्युलेशन झालं, 2 सेकंडरी ओसाइट दोन्हीकडे आले फॅलोपियन ट्यूब मध्ये. थांबा मी डायग्रामच काढतो इथं. तर दोन्हीकडे ओव्ह्युलेशन झालं, इकडं ओहम आलं, इकडं सेकंडरी ओसाइट दोन्हीकडे आलं. दोन्हीकडे त्याच वेळी कॉप्युलेशन झालं, स्पर्म दोन्हीकडे गेले. दोन्हीकडे स्पर्म जे जाणार ते जर एक्स कंटेनिंग असतील तर दोन्ही फिमेल, दोन्हीकडे वाय कंटेनिंग असतील तर दोन्ही मेल. इकडं एक्स आणि इकडं वाय कंटेनिंग असेल, एक मेल एक फिमेल. 2 वेगळे झायगोट बनतात, 2 वेगळे मोरुला, ब्लास्टुला, गॅस्ट्रुला बेबीज बनतात. डायझायगॉटिक ट्विन्स जेनेटिकली डिसिमिलर आहेत. डायझायगॉटिक ट्विन्स. आणि काही मध्ये आपण पाहतो त्या बेबीचा कंजॉइनड ट्विन म्हणतो आपण, तिसरा टाइप जो आहे.
किंवा संयामी जुळे. कुणाचं डोकं जोडलेलं आहे, कुणाचं थोरॅक्स जोडलेलं आहे. दोन बेबी एकमेकाला जोडलेले असतात, त्याला संयामी जुळे, कंजॉइन्ड ट्विन्स आपण म्हणतो. मग आपण ऑपरेशन करून त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. सो दीज आर ट्विन्स. अशा प्रकारे ह्यूमन रिप्रोडक्शन हा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. मी NCERT तर टोटल कव्हर केलेलीच आहे, पण NCERT शिवाय एक्स्ट्रा बरंच काही मी कव्हर केलेलं आहे. मला खात्री आहे की हा चॅप्टर याप्रमाणे तयार जर तुम्ही केला तर तुम्हाला कुठल्याही बुक मधला क्वेश्चन अडणार नाही, नाही आणि नाहीच. असंच सर्वांनी व्हिडिओ पहा, आपलं नॉलेज वाढवा, अभ्यास करा आणि या भारतातली कुठलीही त्या सिलेबसवर रिलेटेड परीक्षा द्या. काही टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्याबरोबर. थँक यू व्हेरी मच.